सोलापूरच्या माढ्यातलं अंजनगाव खेलोबा हे गाव. खेलोबा हे गावातलं देवस्थान. बुद्ध पौर्णिमेला खेलोबाची यात्रा होते. गावात प्रचंड गर्दी होते. सध्या या गावात गर्दी आहे, पण परिस्थिती तणावाची आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे. अगदी स्वतः पोलीस अधीक्षक सुद्धा या गावात उपस्थित आहेत. पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते, जे हटवल्यानंतर गावातला तणाव आणखी वाढला. जमावबंदी असताना दोन समाज आमने सामने आले. मागच्या 2 दिवसात या गावात तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक झाली. दोन समाजांचे नेते गावात आले. लाठीचार्ज सुद्धा झाला. आव्हान प्रति आव्हान देण्यात आलं. हे सगळं काही घडलं आणि केंद्रस्थानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. 1 तारखेच्या पहाटे खेलोबा देवस्थान परिसरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा ज्या जागेवर बसवण्यात आला त्या जागेचा मुद्दा उपस्थित करत धनगर समाजाने पुतळा दुसरीकडे बसवण्याची मागणी केली. यावरून तणाव वाढला आणि गावात पोलिसांचा बंदोबस्तच तैनात करावा लागला. पण अंजनगाव खेलोबामध्ये नेमकं घडलं काय? एका समाजाने पुतळ्याला का विरोध केला? दुसऱ्या समाजाचं म्हणणं काय? लक्ष्मण हाकेंची गावात एंट्री कशामुळे झाली? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता या सगळ्याची सुरुवात झाली 1 तारखेच्या पहाटे. बुधवारी पहाटे गावातल्या खेलोबा देवस्थानाच्या आवारातच अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार हा पुतळा बसवल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पहाटे साधारण 4:30च्या सुमारास पुतळा बसवून आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी झाल्यानंतर काही गावकऱ्यांनी मंदिराच्या दिशेनं धाव घेतली. तेव्हा देवस्थानाच्या आवारातच पुतळा बसवल्याचं लक्षात आल्यानं या गावकऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पुतळा हटवण्याची मागणी केली. यानंतर तणाव वाढू नये म्हणून माढा पोलिसांनी 5:30 वाजता घटनास्थळी धाव घेतली. पण तोवर दुसरा गट पुतळा हटवणार नाही, पुतळा आहे त्याच जागेवर ठेवणार या भूमिकेवर ठाम होता. सकाळी 6 वाजेपर्यंत गावात ग्रामस्थांचा जमाव जमला होता. दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा गावात धाव घेतली. पुतळ्याच्या वादावरून सकाळी 9 वाजता पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यामुळे 9:30 वाजेपर्यंत गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात झाला. हा तणाव इतका वाढला की दुपारी 12 वाजता प्रांताधिकाऱ्यांकडून गावात जमावबंदीचे आदेश देण्यात आले. पण या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही आणि पुढच्या तासाभरातच 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या सुटकेसाठी गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता प्रशासनाने पुतळा पर्यायी जागी बसवण्याची तयारी दाखवली. पण मराठा समाजाने या गोष्टीला विरोध केला आणि तणाव कायम राहिला. त्यामुळे जमावबंदीची अंमलबजावणी करायला सांगण्यात आलं. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता प्रशासनाने पुतळा हटवण्याची तयारी सुरू केली. 7:40ला प्रशासनाने पुतळा आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली आणि 8:45 वाजता पुतळा हटवण्यासाठी क्रेन आली. त्यानंतर गावातला तणाव आणखी वाढला. पुतळा दुसऱ्या जागेत हलवू देणार नाही अशी ठाम भूमिका एका गटाने घेतली. त्यानंतर तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्याही बातम्या आल्या. पण यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुतळ्यावरून वाद उभा करायला तक्रार नेमकी का करण्यात आली? तर तक्रार दिली अप्पाराव वाघमोडे यांनी. त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं की 2 समाजात तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने खेलोबा मंदिराच्या जागेत दत्तात्रय पाटेकर, ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्याआधी गावकऱ्यांनी पुतळा हटवण्याची मागणी करत 1 तास रस्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यामुळे हा तणाव आणखी चिघळला. खेलोबा देवस्थानाचे मुख्य मानकरी राजाराम वाघमोडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की खेलोबा देवाप्रमाणेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचं कुलदैवत मानतो. पण ज्या जागेवर शिवरायांचा पुतळा उभा केला आहे ती जागा मंदिराच्या प्रवेशद्वारावर येत असल्यानं धार्मिक विधी करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. संबंधितांनी इतर ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करावा, आम्ही त्याला मदत करू अशी भूमिका घेतली. त्यामुळे वाद झाला तो पुतळा जिथं उभारला गेला त्या जागेवरून. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या 3 तरुणांनी पुतळा उभारला त्यांनी 3 आठवड्यांपूर्वीच पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज ग्रामपंचायतीला दिला होता. पण रीतसर परवानगी घेऊन पुतळा उभारू असं म्हणत ग्रामपंचायतीने हा अर्ज तेव्हा स्वीकारला नाही. याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी या 3घांना नोटीस सुद्धा पाठवली होती. बुधवारी प्रशासनाने पुतळा हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्याला दगडफेक करत उत्तर देण्यात आल्याच्या बातम्या आल्या. दगडफेक झाल्यानंतर मात्र पोलिसांनी कारवाई मागे घेतली. पण बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला. पोलीस प्रशासनाने दंगा काबू पथक,
शस्त्रधारी रॅपिड ॲक्शन फोर्स यांच्यासह गावात 170 पोलीस तैनात केले. पण गुरुवारी सकाळपासूनच एका गटाने मंदिराच्या आवारातला पुतळा हटवण्यात यावा यासाठी मंदिराच्या आवारातच ठिय्या मांडत आंदोलन केलं. अशात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गावात दाखल होत दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांची भेट घेतली. तोडगा काढायचा प्रयत्न केला. मंदिराच्या जागेत पुतळा असेल तर पुतळा हटवा अशी भूमिका पुतळ्याचं समर्थन करणाऱ्या गटानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. पण आधी पुतळा हटवा आणि मगच जागेची मोजणी करा अशी भूमिका दुसऱ्या गटाने घेतली. त्यामुळे गावातला तणाव वाढला. जमावबंदी असताना सुद्धा दोन्ही गट आमने सामने आले. अशा जागेची मोजणी करण्यासाठी माढा भूमी अभिलेख कार्यालयातले 4 कर्मचारी, माळशिरस मधले 3 आणि उत्तर सोलापूर मधले 3 असे 10 कर्मचारी आले. पण मंदिर समितीच्या सदस्यांनी आदेश दाखवण्याची मागणी केली आणि नोटीस न देता कशी काय मोजणी करता असा आक्षेप घेत या कर्मचाऱ्यांनाच माघारी पाठवलं. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनानुसार जर पुतळा मंदिराच्या जागेत येत असेल तर एक गट पुतळा स्वतःहून दुसऱ्या जागेत नेण्यासाठी तयार होता असं सांगितलं. पण जागेची मोजणी झाली नाही आणि तोडगा निघालाच नाही. पण पुतळ्याच्या वादाला राजकीय रंग सुद्धा आला. कारण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अंजनगाव खेलोबा गावाला भेट दिली. त्याआधी उपळाई खुर्द इथं काही जणांनी आपली गाडी अडवून शिवीगाळ केली. लोकांमध्ये पोलिसांचा धाक उरलेला नाही असा आरोप हाकेंनी केला. सोबतच शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा पुतळ्याला विरोध नसून त्याची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आमची मागणी आहे. पुतळ्याच्या माध्यमातून कधी दलित, कधी वंजारी आणि आता धनगर समाजाला टार्गेट केलं जातंय. बुधवारी हा पुतळा दुसऱ्या जागी नेण्यात येणार होता. पण माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्यामुळे हा पुतळा स्थलांतरित झाला नाही असा आरोप सुद्धा लक्ष्मण हाके यांनी केला. गुरुवारी आमदार अभिजित पाटील यांनी अंजनगाव खेलोबाला भेट दिली आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची मध्यस्थी सुद्धा निष्फळ ठरली. गैरसमजुतीमुळे हाके माझ्यावर आरोप करत आहेत असं पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यात हाके आणि पाटील यांच्यात फोनवरून बोलणं झाल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. पण तोडगा निघत नसल्यानं गावातलं वातावरण गंभीर बनलं होतं. त्यात गुरुवारी दोन्ही गटांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे माढा मोहोळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. पुतळा तात्काळ हटवण्यात येईल अशी अफवा पसरल्यानं बुधवारी रात्री वातावरण बरंच तापलं होतं. पण पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी करत हा वाद शमवला. पण याचे पडसाद गुरुवारी सुद्धा दिसून आले. त्यात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांनी ही जागा मंदिराची नसून सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजांचे असल्यानं त्यांच्या पुतळ्याला कोणीही विरोध करण्याचं कारण नाही असा इशारा त्यांनी दिला. त्यावरून आवारे आणि हाके यांच्यात शाब्दिक चकमक सुद्धा झाली. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला आणि पुन्हा तोडगा काढण्यासाठी दोन्ही गटांशी चर्चा केली. पण तरीही तोडगा निघत नव्हता. त्यात जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेटिंग केलं होतं. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार लक्ष्मण हाके यांनी आक्रमक होत हे बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आणि हा सगळा समाजात विष कालवण्यासाठीचा प्रकार असल्याचा आरोप केला. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला आणि पोलिसांनी आपला फौज फाटा वाढवला. त्यानंतर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या घरी दोन्ही गटांची बैठक सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. पण ग्रामस्थांनी घेतलेली भूमिका, त्यात हाके आवारे यांच्या एंट्रीमुळे वाढलेला तणाव, त्यामुळे आता या वादावर तोडगा निघणार की चिखला, करमाळा यानंतर आता छत्रपती शिवरायांचा पुतळा माढ्यातही वादाचा मुद्दा ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पण घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.